महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी. भीषण उन्हाळा आणि उकाडा याच्यानंतर आता पावसाचं आगमन होणार आहे. हवामान विभागानुसार खंडित झालेला मान्सून आता पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालाय. 23 जूनच्या आसपास तो महाराष्ट्रासह देशातल्या इतर राज्यांमध्ये वेगानं पुढे सरकणार आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की 22-23 जून पासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रालगतच्या भागात मान्सून सक्रिय होईल. शेतकरी मित्रांनो, मोठी गुड न्यूज. काही तासांमध्ये महाराष्ट्रात धुवाधार पाऊस. मान्सून बाबत गुड न्यूज. पंजाबराव डक यांचा नवा हवामान अंदाज. राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, परंतु अजूनही चांगला पाऊस पडलेला नाहीये. सर्वांचं लक्ष आता मान्सूनकडे लागलं आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आता एक गुड न्यूज समोर आली असून हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशासह राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, परंतु अजूनही मान्सूनने तळ कोकणात सोडलेला नाही. त्यामुळे राज्यातील इतर भागांमध्ये पाऊसच झालेला नाही. यंदा जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने पेरण्यांना विलंब झाला असून शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र आता ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून येत्या 25 तारखेपासून राज्यातील विविध भागात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवसामध्ये हळूहळू मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि 25 ते 30 जून दरम्यान राज्यात जोरदार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा देखील मान्सून बाबत नवा अंदाज आता समोर आला आहे. पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या नव्या हवामान अंदाजानुसार 22 जून पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल. मान्सूनच्या पावसाला पूर्व विदर्भाकडून सुरुवात होईल. त्यानंतर हळूहळू मान्सून कोकण आणि मुंबई मार्गे संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. 22 जून पासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल. पुढील काही दिवसांमध्येच आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापून टाकेल. 22 जून सोमवारपासून ते 30 जून पर्यंत संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. पुढील 8 दिवसामध्ये राज्यात चांगला पाऊस आणि पेरणी योग्य पाऊस होईल आणि रखडलेल्या पेरण्या देखील होतील. शेतकऱ्यांनी चिंता करायचे कारण नाही असं पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी आधी पेरणी योग्य पाऊस झाला आहे की नाही याची खात्री करूनच पेरणी करावी असा देखील सल्ला देण्यात आला आहे.